तर भारताच्या लेकींनी इतिहास घडवलाय। दक्षिण आफ्रिकेला अक्षरशः लोळवत वन डे वर्ल्ड कप वरती आपलं नाव कोरलंय। हरमनप्रीत कौरच्या मुलींनी कॅप्टनच्या नावासारखं खरोखरच कोट्यवधी भारतवासियांचं मन जिंकून घेतलंय। नवी मुंबईत डी.वाय. पाटील स्टेडियम वरती कोट्यवधी भारतवासियांनी विश्वविजयाचा क्षण अनुभवला। ज्या विजयाची प्रतीक्षा भारतीय महिला टीमला होती ती अखेर साकार झाली। जे स्वप्न मिताली राजनं पाहिलं, जे स्वप्न झुलन गोस्वामीनं पाहिलं, ते स्वप्न साकार केलंय हरमनप्रीतच्या भारतीय महिला टीमला। भारताच्या वाघिणी लढल्या आणि चॅम्पियन बनल्या। हा क्षण भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवला गेलाय, कोरला गेलाय। भारतीय महिला टीमनं त्यांच्या टीकाकारांना ट्रॉफी जिंकून सडेतोड उत्तर दिलंय। भारतीय महिला टीमचं हे पहिलंच आयसीसी विजेतेपदही ठरलंय। दक्षिण आफ्रिकेचं मात्र विजेतेपदाचं स्वप्न भंगलंय। याशिवाय महिला वन डे वर्ल्ड कप जिंकणारा भारत हा चौथा संघ ठरलाय। यापूर्वी ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंडनं विजेतेपद जिंकलेलं आहे। आतापर्यंतची खेळी ही अतिशय दमदार अशी ठरलेली आहे भारतीय महिला संघाची। टीम इंडियाच्या दमदार विजयानंतर देशभरात जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलेलं आहे। मुंबईमध्ये रात्रभर सेलिब्रेशनचा माहोल होताच, पण क्रिकेट प्रेमींकडनं पुन्हा एकदा दिवाळी साजरी झाली आहे। दुसरीकडे जम्मूमध्ये तरुणांनी कारमधनं तिरंगा फडकवलेला आहे। तर आग्र्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने दिवाळी साजरी करण्यात आली, घोषणा देण्यात आल्या। आग्रा, सिलिगुडी, लखनौ यासारख्या ठिकाणी देखील सेलिब्रेशनचाच माहोल पाहायला मिळाला। भारतीयांना सेलिब्रेशनसाठी एक निमित्त हवं असतं आणि ते निमित्त ठरलेलं आहे अर्थातच हा महिलांचा संघ, त्यांची दैदिप्यमान कामगिरी।